असं कसं तुम्हाला वाटेल की मी एवढी मोठी माणसं बघितलेली असताना तू स्वतःला कुठल्या अँगलनी मोठा मानतोयस, कुठनं तू भाव खावास. चेहरा दिसणं म्हणजे केवळ यशस्वी होणं असं नाही, ती तात्पुरती प्रसिद्धी असते याची देखील जाणीव असली पाहिजे. व्हॉट इज यश? यश म्हणजे दुंदुबी, यश म्हणजे नगारे, यश म्हणजे पाठीवरती पडलेली कौतुकाची थाप, यश म्हणजे पत्नीने दिलेले घट्ट आलिंगन. व्हॉट इज यश? विजय तुला कोणासारखं वाटेल? मला अशोक सराफांसारखंच व्हायला आवडेल, नट म्हणून. कला ही नेहमी काळानुसारच पुढे जात असते. विद्येसाठी केवळ मस्तक पुरे, कलेसाठी मस्तक आणि हृदय दोन्ही हवं. नमस्कार, मी दिलीप ठाकूर. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या आमच्या गप्पांच्या कार्यक्रमामध्ये आज आमचे विशेष पाहुणे आहेत विजय गोखले. नमस्कार नमस्कार. दिलीपजी. हा, मी अगोदर आभार मानतो. काय रे विशेष? अरे इट्स मजा डिजिटल चॅनल हा या म्हणजे तुमच्या यशस्वी आणि हिट सुपरहिट हा रंजक अशा कार्यक्रमामध्ये थोड्या मोठ्यांच्या पंक्तीला मला आणून बसवलं आणि मला आज आपण इथे बोलायची संधी देता याबद्दल मनापासून आभार मानतो. आता ठाकूर काय विचारणार हा माझ्या पुढे देखील सस्पेन्स आहे. तेव्हा ठाकूर काय विचारणार ते आता आपण बघूया. ठाकूर विचारणार सुरुवातच करणार ते म्हणजे तुझे काही माझ्याकडे फोटो हे बघ आता माझ्या हातात आहेत. बरं. आणि प्रत्येक फोटो म्हणजे काही आठवणी, किस्से, गुस्से, गॉसिप पण असू शकतं एखादं फोटोच्या आधी मध्ये. फोटो सगळे मिळाले कुठं नाही, याला शोधपत्रकारिता म्हणतात ना ती अशी अशी. अच्छा, हा. काय म्हणतात बरं असो. हा बोलूया आपण. हा. फक्त एकच करायचं, फोटो तुझ्या हातात दिल्यानंतर आमच्या प्रेक्षकांना पण दाखवायचा म्हणजे तो कॅमेरामध्ये दिसेल आणि तुझी आठवण सांग. आधी मी बघून घेईन काय. हा, पहिले तू बघून घे बाबा. हो हो हो. कुठनं मिळवला फोटो? कोण आहे, कोणाबरोबर आहे म्हणजे हा मी हे सांगायची आवश्यकता आहे, परंतु हे कोण आहे ते सांगायची सांगायची आवश्यकता आवश्यकता नाही. देवानंद सर आहे, देवानंद साहेब. हे मी एकेकाळी ना खूप निवेदन करायचो. अच्छा, हा. निवेदन बरीच करायचो. त्यावेळेला चित्ररंग नावाचं एक फिल्मी साप्ताहिक निघालं होतं, आठवत असेल माहिती आहे इंडियन एक्सप्रेस, इंडियन एक्सप्रेसचं चित्ररंग. लोकप्रभाचं भावंड. भावंड, बस 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 अगदी बिलकुल. हा. तर त्याच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून देवानंद साहेब आले होते आणि तेव्हा कॉम्पेअरिंग करायला, निवेदन करायला हा. मला संधी मिळाली होती. हा. आणि ते निवेदनावरती भयंकर खुश झाले होते देवसाहेब. हा. खूप कौतुक करण्यात आलं. एक ती मेमरी आहे म्हणजे हिंदीतला एवढा मोठा नट, काय म्हणतात ज्याला, चॉकलेट हिरो, एव्हरग्रीन, म्हणजे देवानंद देवानंदी आहे. तेव्हा एक पर्सनॅलिटी, एक पर्सनॅलिटी, एक व्यक्तिमत्व आहे. व्यक्तिमत्व. अगदी 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 म्हणजे अभिमानास्पद अशी गोष्ट होती. तर त्या निवेदनाच्या वेळचा हा माझा फोटो आहे. आणि बरं काय याच्यावरनं एक बोलू थोडं. हो, ह्याच्यावरनं ना मी असं ऐकलं होतं की देवानंद साहेब एकदा भेटलेल्या माणसाला म्हणे विसरत नाहीत. खरं आहे. ते ऐकलं नव्हतं, ही वस्तुस्थिती होती. हा माझाही अनुभव आहे. नाही, हे तुम्हाला जास्त माहिती कारण हो. तुम्ही त्याचे अभ्यासक आहात म्हणजे हो, हो. काय सिनेसृष्टीतले. देवानंद एकदा भेटल्यानंतर त्या माणसाचं नाव लक्षात ठेवणारच. होय, म्हणजे नुसता चेहरा नाही, नावा सकट लक्षात नावासकट. ठेवणं हे मला काही कळलं नाही. म्हणजे खरोखर म्हणजे त्या गोष्टीला आता कित्येक वर्ष निघून गेलेली होती, कित्येक वर्ष. त्याच्यानंतर सडनली मला देवानंद साहेबांच्याकडनं निरोप येतो की विजयजी, देवानंद साहेबने पर्सनली बोलाय, विजयजी को बोलो. कुठलं अरे विजयजी वगैरे नाव कुठलं लक्षात, आणि विजयजी कुठनं आला, कुठला कोण एवढासा विजय त्यांच्यासमोर निवेदन केलेला. हा. विजयजी आपको बुलाया है. म्हटलं काय माहित नाही मला. आणि मला बोलवून घेण्यात आलं. हा. आणि त्यावेळेला देवानंद साहेब चार्जशीट पिक्चर करत होते. हो, बरोबर आहे. हा. चार्जशीटच्या वेळेला मला आठवणीने देवसाहेबांनी बोलवून घेतलेलं होतं. हा. म्हटलं खरंच म्हणजे काय काय असामान्यत्व ना हे माणसामधनं तिकडनं झालेलं असतं. नक्कीच. तसं हे विस्मृती नावाची गोष्ट नव्हतीच या माणसाला. चेहरा वाचला, लक्षात राहिला, भिडला, मनात ठेवला, आठवण आली, बोलावलं. येस. क्या बात आहे. म्हणजे एक हा. मला माझ्या दृष्टीने हे हिंदीतला एवढा मोठा माणूस लक्षात ठेवून- हिंदीतल्या आणखीनही बऱ्याच मोठ्या लोकांना भेटला ना. हो, मला योगायोगाने हिंदी सृष्टी बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा चांगल्यापैकी बघायला मिळाली. काय झालं, मी अधिकारी ब्रदर्स याच्याकडे म्हणजे मालिका बऱ्याच करत होतो. हो, अनिल कालेलकर आपला मित्रच आहे. मित्र आहे आपला, तो माझा जन्मदाता म्हणावा लागेल अनिल कालेलकर हा. खरं सांगायचं तर. हा. त्याच्या आक्रोश, हॅलो इन्स्पेक्टर, परमवीर, धनंजय, हा. म्हणजे मोहन जोशी आणि मी, धनंजय आणि छोटू जोडी आमची घातलेली होती. तर त्या सिरियल करता करता
त्यांनी मला अधिकारी ब्रदर्सनी त्यांच्या श्रीमान श्रीमतीमध्ये एक असं कॅरेक्टर पाहिजे होतं, फिल्मी कॅरेक्टर, समोर सिनेमा वेळा असा हे नथिंग कॅरेक्टर एक पाहिजे होतं. हा थोडा अरे आक्रोश मी आपला विजयने किया न रोले अनिल कलेलकरने सांगितलं हा आणि तिकडनं मला अधिकारीमध्ये माझी एंट्री झाली. हा आणि मग अधिकारीचे देवकृपेने कुठली कला ही नशीब घेऊन येते किंवा एखादी कला, एखादं नाटक जसं योग्य रीतीने बेतणं म्हणतात, हा बेतणी म्हणतात, लिखाण नाटक काय बेतलंय, करेक्ट. हा बरोबर आहे. बेतलं हा शब्द आहे. हा तसं काय काय गोष्टी घडून जातात. हर क्यों का कोई जवाब नहीं होता, हर हुस्न ला जवाब नहीं होता. बरोबर आहे अगदी. यूं तो भौरा हर कली पे मरता है पर हर कली में जवाब नहीं होता. Yes. काही काला उत्तर नसतं. तसं एक गोष्ट घडून गेली, तशी श्रीमान श्रीमती नावाची मालिका घडून गेली. सुपर डुपर हिट सिरियल. अर्चना पुरणसिंग, रीमा लागू, राकेश बेदी, हा जतीन कनाकिया, हा त्याच्यात मी, हा शैल चतुर्वेदी, 5-6 पात्रांची ती सिरियल जी काय घडून गेली आणि त्याने जी प्रसिद्धी पहिल्यांदाच एवढी दिली की मी मराठीमधनं हिंदीमध्ये क्रिकेट टणकन उडी मारून आलो, हे मला कळलंच नाही. आणि त्याच्यात कित्येक वर्ष मी हिंदीमध्ये राहिलो. हे आठवण सांगायचं कारण काय, म्हणजे हिंदीतल्या मोठ्या माणसांबद्दल बोलताना हा मधुसूदन कालेलकर हे हिंदीतलं देखील एक प्रचंड हो मोठं नाव हो होतं. हो हो पटकथा लेखक मधुसूदन कालेलकर. 105 वगैरे काहीतरी सिनेमे वगैरे हो, आणि गाणी screenwriter. सुपर डुपर हिट. त्यांचे चिरंजीव अनिल कालेलकर यांच्या वरदहस्तामुळे माझा हिंदीमध्ये चंचू प्रवेश झाला आणि मग तो प्रवेशच झाला. हा आणि त्या योगाने माझा हिंदीतला प्रवास चालू झाला. आणि हा. या सगळ्या प्रवासामध्ये बरीच मंडळी भेटली. हिंदीतले विनोदवीर असरानी, पेंटल, राजेशपुरी, राकेश बेदी, अली असगर, मुश्ताक खान, हिमानी शिवपुरी, कित्येक मंडळी भेटली. पण त्याच्यामध्ये एक मला आठवण सांगावीशी वाटते, म्हणजे देवसाहेबांच्या सारखंच एक उत्तुंग व्यक्तिमत्व असं मला म्हणावं लागेल. ते एके ठिकाणी मला असीम सामंत, म्हणजे शक्ती सामंतांचे चिरंजीव, हो येस बरोबर आहे. हा हं? हा त्यांनी नंतर सिनेमे पण केले. हो. मला वाटतं. तर दिल विल प्यार व्यार नावाची मालिका होती. हा त्याच्यामध्ये मला अशी फिरत भूमिका आली. हा सांगायचा मुद्दा असा की त्या म्हणजे सिरियल, नॉर्मल सिरियल शूटिंग सुरू होणार. शूटिंगला आम्हाला 3-4 एक रूम होती. हा देवेन वर्मा होते, हा मोठा नट, हो अतिशय डिग्निफाईड, डिसेंट. विनोद कसा हवा तर दारासिंगासारखा, एक वेळ उघडा असला तरी चालेल पण हेल्दी हवा, हा असं जे म्हटलं जातं. प्राध्यापक रमेश कोटस्थानेंचं वाक्य आहे. हा पण त्याला जागणारा असा देवेंद्र वर्मासारखा डिसेंट विनोदी नट हा ते प्रमुख भूमिकेमध्ये. त्यांना एक वेगळी रूम होती. का म्हणजे सामंतदादांची, शक्ती सामंतांची म्हणे ती ऑफिस म्हणा किंवा जी काही रेस्ट रूम होती ती होती. हा. आणि आम्ही एके ठिकाणी होतो. संध्याकाळी मला सहज निरोप आला की देवेंजींनी बोलवलंय. म्हणलं माझा एवढा परिचय काय तसा नव्हता खरा. म्हटलं बाबा काय झालं. नाही म्हटलं तरी एक वलयांकित नाव असतं, थोडीशी धाकधूक वाटते. हो काय झालं काय. हो, आलो बाबा आलो. गेलो, जरा भेटू म्हणाले. मराठी बोलायचे. देवेंची सांगले पुणेकर, बस हा विजू बस म्हणाले. म्हणजे काय 1 मिनिट थांब झाला. आज जरा बोल ना दादा को. आणि दादा आतमध्ये आले. तर कोण यावं, शक्ती सामंता. अरे वा. मला अजूनही तो म्हणजे फील जो आहे ना झिंझिण्या येण्याचा. अच्छा. आणि त्याही पलीकडे देवेंजी सांगतात, दादा विजय मेरे साथ रहेगा, हा बहुत तगड़ा आर्टिस्ट है. माझ्याबद्दल बोलता देवेंजी त्यांना, थिएटर में देखो आप, ये बहुत तगड़ा आर्टिस्ट है, ये तो अपने साथ रहेगा. हे शक्ती सामंतांना देवेंद्र सारखा माणूस विजय गोखलेबद्दल बोलतो. आणि त्यानंतर ते कुठेतरी नातं निर्माण होऊन विजय गोखले पुढचे 6 महिने हावडा ब्रिज, अमर प्रेम, आराधना असे कटीपतंग अनुरोध 51 सिनेमे केलेल्या शक्ती सामंतांच्या पंक्तीला बसतो. हे केवढं मोठं भाग्य. हो कमालीची गोष्ट आहे की नाही. म्हणजे देवसाहेब तसंच हे. तसं मी अजून अलीकडच्या काळातलं एक बोलायचं झालं तर, अरे आता या फोटो बद्दल सांग. फोटो दाखव मी प्रेक्षकांना. खरं सांगू, हा
याला म्हणतात कुठेतरी वेवलेन्थ जुळणं म्हणतात ना, ते फोटोंची देखील ना माझ्या मनातला विचार आणि हातातला फोटो याची लेंथ कुठेतरी जुळती आहे. हा. हा फोटो आहे, कौन बनेगा करोडपती, याची मी ऍड केली होती. माझे ये है कॅप्टन विजय नजारे, काय ते क्रिकेट के दुनिया के उभरते सितारे, बच्चन साहेबांचा आवाज होता आणि त्याला एनेक्टमेंट माझी होती. हो 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 क्रिकेटर मी केलेला होता. हो हा, मी तेव्हा गमतीत म्हणालो होतो 45 seconds आय एम डुईंग मेन रोल इन दिस ऍड बिकॉज 45 seconds आई एम अलोन ऑन द स्क्रीन और 15 सेकंड हम साथ में वगैरे. सांगायची गोष्ट आता, हा एक भयंकर अनुभव. मी जाहिराती पुष्कळ केल्या पण बच्चन साहेबांबरोबर ऍड, आता बच्चन साहेब ज्या प्रमाणामध्ये जाहिरातीमध्ये दिसतात तेव्हा तेवढे नव्हते. करेक्ट आहे. हो बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. त्यावेळेला म्हणजे पेपरला न्यूज झाली की विजय गोखले बच्चन साहेबांच्या बरोबर ऍड करणार आहे, ही न्यूज झाली होती. पण थोडं बोलू हो, बोल ना. याच्याबद्दल. हो. मला वेळेची मर्यादा तुम्ही सांभाळा. हा बोल, एक तर आठवण तर सांग. हा, हा काय झालं होतं, हे जेव्हा शूटिंग होतं त्या दिवशी संध्याकाळी 6ला, म्हणजे आम्ही मंडळी आधी रेडी होतो. दोघा तिघांचा हा जो शॉट आहे, हा चेअरवरचा माणूस बदल, बच्चन साहेब इकडे येतात वगैरे वगैरे, असे ते शॉर्ट्स याला तुमच्या फिल्म सिटीला लावलेला होता set. हा आणि तो शेवटचा दिवस होता शूटिंगचा आणि बच्चन साहेब कुठेतरी अडकले. अच्छा. हा असं कळलं की कमालिस्तान स्टुडिओला त्यांचं कुठलं तरी शूटिंग चालू आहे. आता तिकडचं ट्रॅफिक अमकं तमकं, ते येतील की नाही, काय सिरियस. आमच्या राजेश कृष्णन डायरेक्टर, मोठा डायरेक्टर होता, फूड कॅन्डल म्हणून ती कंपनी होती, मोठी ॲड एजन्सी. पण आता बच्चन साहेब आलेच नाही तर करायचं काय, काय करणार काय पुन्हा. म्हणजे आम्हाला बोलवणं ठीक आहे, पण बच्चन साहेबांची पुन्हा तारीख मिळणं आणि हे हो, करणं हो, संपूर्ण हो. पंचायतीचं. हो गंमत अशी की बच्चन साहेबांची ती काय सिक्युरिटीची गाडी म्हणा, अमकी गाडी, बरोबर 6ची जी वेळ होती, एक 10 मिनिटं आधी त्या गाड्या हजर. आणि आम्ही जे ऐकलं आतमध्ये, आम्ही आतमध्ये होतो, की बच्चन साहेब चिखलानी माखलेले होते त्या तिकडच्या शूटिंगला, तसेच्या तसे ते तिकडनं इकडे आले होते, पण त्यांनी वेळ गाठलेली होती. व्यावसायिकता, हा, प्रचंड प्रोफेशनलशिप. कोण बोलणार होतं बच्चन साहेबांना, परंतु त्या माणसाने वेळ गाठली. इतकंच नव्हे तर म्हणे असं विचारलं देखील की मी डायरेक्ट आ जाऊ या फ्रेश, कोणी नॅचरली म्हणलं, त्यांच्या त्याची सगळी व्यवस्था होती. फ्रेश झाले आणि बच्चन साहेब आले. परंतु ही वेळ गाठणं, हे डेडिकेशन, हे बिहेवियर, हा दिग्दर्शकाला दिलेला मान, या सर्व गोष्टींचं पालन या स्टेजला करतात. माणूस उगाच मोठा होत नसतो. खरंय काहीतरी असल्याशिवाय नाही. काहीतरी असल्याशिवाय. हे काहीतरी म्हणजे काहीतरीच आहे, हे भन्नाट आहे. भन्नाट आहे. आज 2-4 ठिकाणी काहीतरी केलेली मंडळी देखील हे हूं, मैं क्या हूं, अरे हे नाही, ऐसी नाही, हे नाही, हा, असे आविर्भाव सुरू होतात. आणि इकडे हा माणूस. सो हा एक बच्चनांचा हिंदीतले हे काही पण छान. तू आता जे म्हणाला बोलता अलीकडे जे आपण बघतो थोड्याशा यशाने, पण हे पटकन यांच्या अंगामध्ये का भिनत असावे आजच्या कलाकारांमध्ये? मला नाही तसंही वाटत नाही, मी ठामपणाने तसं नाही म्हणणार. नाही पण काही लोकांमध्ये आपण काही बघतो ना, लोकांमध्ये हा बेसिक संस्कारांचा भाग आहे असं मला वाटतं. पटकन बेशिस्त होतं त्यांच्यात. बेसिक संस्कारांचा भाग म्हणजे तुम्हाला घरनं कसं कल्टिवेट केलंय, घरनं कसं वाढवलंय, याच्यावरती एकतर बरंच अवलंबून असतं. दुसरं म्हणजे त्या मंडळींचं ऑब्झर्वेशन कमी असतं की काय ज्यांच्या डोक्यात हवा जाते. जर तू घरामध्येच किंवा कुठेही मोठी माणसं, खरी मोठी माणसं बघितलेली असशील तर तुला अहंभाव नावाची गोष्ट कधी टचच करू शकत नाही. समजा विजय गोखले आपपुण्याईनी नाही पण बापपुण्याईनी. खरंय. घरात मी काय माणसं बघितले त्या काळातले, चित्तरंजन कोल्हटकर, रामभाऊ मराठे, प्रसाद सावकार, कला क्षेत्रातले कोण, भीमसेन जोशी, कुमार गंधर्व, नानाजी देशमुख, पॉलिटिकल फील्डमधले अनेक माणसं, गंगाधर गाडगीळ, वपू काळे, वायक गाडगीळ, भास्कर साळगावकर. सर तुम्ही केवढे, सेतू माधवराव पगडी, पुबा भावे, ही मंडळी जर रेग्युलर तुझ्या सहवासात आली, तुम्ही अनुभवली असतील खरी मोठी माणसं, तर तुमच्या मनाला अहंभाव कधी शिवणारच नाही. कोण आहे तू,
तेरा नाम है क्या. खरंय. हा, हा. कसं कसं तुम्हाला वाटेल की मी एवढी मोठी माणसं बघितलेली असताना तू स्वतःला कुठल्या अँगलनी मोठा मानतोयस, कुठनं तू भाव खावास. पण हे आता का लोक लगेच भाव खातात? चेहरा दिसल्यावरती आपण फार प्रसिद्ध झालो, यशस्वी झालो असं वाटत असावं. चेहरा दिसणं म्हणजे केवळ यशस्वी होणं असं नाही, ती तात्पुरती प्रसिद्धी असते याची देखील जाणीव असली पाहिजे. नाहीतर एखादा साहित्यिक कशाला, आमचे वडील हेल्दी होते म्हणून ट्रेनमधनं येताना मी सिरियल केलेला माणूस म्हणून मला लोक अरे गोखलेजी, गोखले माझ्या कॅरेक्टर गोखलेजी बेटे ना, गोखले जी को बैठने देना है, विद्याधर गोखले खडे आहे. अच्छा. हा, हे पण आहे. पण मला वडील सांगायचे बस 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 बाबा तुझा चेहरा दिसतो, आपण दिसतोय कोणाला कुठे. म्हणजे विद्याधर गोखलेंचा मुलगा तो स्टार टीव्हीवर दिसतो म्हणून त्याला बसायला मिळते. खरं आहे ना. पण हे यश खरंय. म्हणून ना, यश म्हणजे काय याच्याबद्दल बेसिक कल्पना ठाम माहिती असणं आवश्यक आहे. यश म्हणजे व्हॉट इज यश. यश म्हणजे दुंदुबी, यश म्हणजे नगारे, यश म्हणजे पाठीवरती पडलेली कौतुकाची थाप, यश म्हणजे पत्नीने दिलेले घट्ट आलिंगन. व्हॉट इज यश. केवळ चेहरा दिसतो, तुमचा वर्तमानपत्रामध्ये तुमच्यावरती लिहून येतं, टीव्हीवरती तुमच्या मुलाखती होता म्हणून तुम्ही यशस्वी. अरे मग एखाद्या ग्रंथालयामध्ये जाऊन पहा, तिकडे अख्खा आयुष्य वेचून एखाद्या विषयावरती सखोल अभ्यास करून प्रबोधनात्मक लेखन केलेले जे लेखक असतात आणि ज्याला समाजाचं प्रचंड हिताचा विचार करणारी जी मंडळी आहेत, ज्याच्या हजारो प्रती निघाल्या असतील किंवा हजारो काय म्हणतात प्रती खपल्या गेल्या असतील, हजारो मंडळींनी वाचलं असेल, ती माणसे यशस्वी नाहीत. पण मला वाटतं आपल्या फील्डमध्ये लोकांना ना पटकन तो असा प्रसिद्धीचा रोग लागतो. लागू नये. मला असं वाटतं की काही आत्ताची मुलं देखील खूप प्रॅक्टिकल आहेत ना, की जी प्रॅक्टिकल आहे त्यांच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही, पण जी लगेच जे असे वागतात ना की मी स्टार झालो. होऊ नये. खरं सांगायचं तर 4 जुन्या लोकांना तुम्ही बघितलं ना, म्हणून ऑब्झर्वेशन हे भूमिकेलाच नुसतं आवश्यक आहे असं नाही, हा, यश पचवणं देखील एक ऑब्झर्वेशन नावाची गोष्ट लागते. खरंय खरंय. आज मी जसं म्हटलं तशी मोठी माणसं, तसं रमेश भाटकर, मोहन जोशी, विक्रम गोखले, अशोक सराफ, भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, लक्ष्मीकांत बेर्डे, ही मोठी माणसं नव्हती. लक्ष्मीकांतबद्दल तर म्हणजे म्हणे बरं त्याच्याबद्दल मी नेहमी म्हणायचो की डोक्यात हवा जाईल अशी हवा कायम असताना, हवा डोक्यात न जाऊन देता कायम लोकांना हवा हवा असा वाटणारा माणूस म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे. वा. तसाच भरत जाधव. तशीच ही मंडळी आहेत. तेव्हा ही मंडळींचे उदाहरणं आपल्यासमोर आहेत. अनेक नटांचे अप्स अँड डाऊन्स देखील आपण बघितलेले असतात. एक प्रसिद्धीचं जे शिखर आहे ते कंटिन्युअसली नाही त्याच नाही. तेथे देखील जसं टेम्परेचर जसं आज 36 आहे, उद्या 38 असेल, परवा 34 असेल, तसं प्रसिद्धीचं मोजमाप देखील कधी इकडे असेल, कधी तिकडे असेल, कधी तिकडे असेल. खरंय, म्हणून खरंय. यश, समाधान, सुख हे सगळं मानण्यावरती आहे, याचं माझे ठाम श्रद्धा आहे. त्यामुळे जे मिळेल त्यात समाधानी असावं, त्यात आनंद मानून घ्यावा. हे नुसतं जीवनात नाही, नुसतं कला जीवनात नाही तर जीवनात देखील आवश्यक आहे. प्रत्येक सुखाला एखादी तरी सुरकुती असते. प्रत्येक सुखाला एखादी तरी सुरकुती असते. ती असते म्हणूनच सुख आधी कुठून दिसते. खरं तर गुलाबाला काट्याच्या सोबतीची गरजच काय. कमळाचा देठ का उभा राहतो रोवून आपले चिखलात पाय. गालावरच्या तिळामुळेच मुखकमल अधिक खुलून दिसते. प्रत्येक सुखाला एखादी तरी सुरकुती असते. खरंय खरंय. अगदी ही समज पाहिजे. नाहीतर मी किती जरी झालो तर मी बच्चन का नाही, मी बच्चन झालो तर मी रेक्स हॅरिसन का नाही, मी हा झालो तर मी तेव्हा का नाही, अमका झालो मी अमका का नाही. असमाधानी वृत्तीच जर का तुमच्यात इंजेक्ट झाली असेल तर तुम्ही कधी समाधानी होणार नाही. ना इलाज को क्या होईल, जो है उसमें खुश रहो. नियती बघत असते, ते बरोबर काय म्हणतात हंटर मारते, योग्य ठिकाणी आणून ठेवते नटाना किंवा कोणालाही कुठल्याही क्षेत्रात. जीवन आणि कला जीवन या दोघांना सारखेच नियम आणि निकष लागू आहेत असं माझं ठाम मत आहे. काय आलं पुढचं. मला ही कल्पनाच फार आवडलेली आहे. मी खरं होतो म्हणजे हा बोल तू. हा म्हणजे हा असा मुलाखतीचा वेगळा पॅटर्न आहे. गप्पांचा वेगळाच पॅटर्न वेगळा आहे. पॅटर्न आहे. हा हो 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 गुरुवर्य. प्रेक्षकांना दाखव आमच्या. मी
आता मला बघून बघून ओळखायला लागलात म्हणून मी सांगत आहे. नाही. दुसरे आहेत प्रतिथयश नट दिग्दर्शक, ऑस्करला गेलेले माझे परम मित्र, परमच नाही, माझे 2-3 जवळचे मित्र इंडस्ट्रीतले, या निमित्ताने रमेश भाटकर, अनंत जोग, अरुण नलावडे. रमेश भाटकर आणि अनंत जोग देखील वेळेच्या बाबतीत अतिशय पर्टिक्युलर माणसं आहेत, अतिशय डिसिप्लिन्ड आर्टिस्ट, भिडलेली माणसं. तर अरुण नलावडे, मी, आणि मध्यभागी येते श्रीकांत मोघे, नटश्रेष्ठ श्रीकांत मोघे, नटवर्य श्रीकांत मोघे, हिमालयासारखा कलाकार श्रीकांत मोघे, स्टेजवरती एंट्री कशी घ्यावी ज्याच्याकडनं शिकावे ते श्रीकांत मोघे, सीमेवरून परत जा कुठे, अश्वमेध कुठे, वाऱ्यावरची वरात कुठे, अशी विविधतेची रेंज म्हणजे काय असते एखाद्या नटाची, ते जर का जाणून घ्यायचं असेल तर तो नट म्हणजे श्रीकांत मोघे. कविता कशा म्हणायच्या ते ऐकायचं असेल तर श्रीकांत मोघे. शब्दोच्चार कसे असावे त्याचं उत्कृष्ट उदाहरण, ह्रस्व दीर्घचं पालन करून अप्रतिम त्यांना भावार्थ काढणारा नट कोण असेल तर श्रीकांत मोघे. बोलीन तेवढं कमी असे हे श्रीकांत मोघे. या माणसाला मी प्रचंड मानायचो. मला आठवतं एका नाटकामधली एकच भूमिका, मतकरींचं अश्वमेध, एक गाजलेलं नाटक, मला कॅरेक्टरचं नाव आता आठवत नाही, परंतु मेन रोल मोघे साहेबांचा होता. परंतु तेच कॅरेक्टर्स, अर्थात त्याच्यासाठी दिग्दर्शकाचाही विश्वास पाहिजे, लेखकाचाही विश्वास पाहिजे, सहकलाकारांना देखील विश्वासात घेणं पाहिजे. हे घेणारा देखील श्रीकांत मोघे. की आज हा माणूस समजा या मनोवृत्तीचा आहे, थोडासा रागीट आहे, तर तो कॅरेक्टर अख्खा कसं प्ले होईल त्याच्याकडनं. वा. हा समजा इमोशनल आहे, हा, कसं होईल. हा समजा या दोनाचं कॉम्बिनेशन आहे, तर अख्खं कॅरेक्टर कसं प्ले होईल, असा डीपली विचार करून एकाच नाटकातलं तुम्हाला वेगवेगळी रसायनांचं दर्शन घडवणारे श्रीकांत मोघे. विनोदाचा तुफानी सेन्स श्रीकांत मोघे. वाऱ्यावरची वरात कोण विसरू शकतो. नाही नाही नाही, अजिबात नाही. सो माझे बरेचसे मुहूर्त म्हणा किंवा जे काय असेल, माझा मोघे साहेबांचा अट्टास असायचा. मी त्यांच्याकडे जायचो पुण्याला. आता हा जो फोटो आम्ही दशभुजा गणपतीला, मी आणि अरुण नलावडे, आम्ही 50-50 नावाचा एक कार्यक्रम करायचो, आनंद बसवेकर लिखित. म्हणजे रंगमंचाची अट नसलेल्या कार्यक्रमाचे आम्ही अलीकडच्या काळातले जनक आहोत असं म्हणायला हरकत नाही. खरंय. दोघेच जण आम्ही कित्येक कॅरेक्टर्स करायचो. टेबलवरती ठेवलेले ओढण्या ठेवलेल्या असायच्या, चष्मे ठेवलेले असायचे, टोप्या ठेवलेल्या असायचे, मफलर ठेवलेले असायचे. ते उचललं की कुठेतरी मी हिरोईन झालं, कधी अरुण झाला, कधी हे झालं. अशी विविध कॅरेक्टर्स प्ले करणाऱ्या दोन स्ट्रगलर्सची कहाणी होती 50-50. त्याच्यातही शेवटी कल अध्यात्म 50% हे असे तर 50% अपयश आहे. हो, हे तुम्ही ऍक्सेप्ट का नाही करत. स्वप्न 100%चं जरूर ठेवा ना, पण म्हणून 50% मिळाले म्हणून न मिळालेल्या 50%साठी रडत बसू नका. खरंय खरंय खरंय. हे देखील पुन्हा जीवनाचंच तत्वज्ञान आहे. कला जीवन आणि जीवन हे पॅरलल जाणाऱ्या गोष्टी आहेत. हे दशभुजा गणपतीला आमचा मुहूर्त आम्ही केलेला होता, त्यावेळेचे मोघे साहेब आहेत. मला या माणसाचा खूप सहवास लाभला, हे माझं भाग्य समजतो मी. अश्वमेधमध्ये, कारण मी भूमिका करायचो, लक्ष्मीकांत बेर्डे करायचे, ती भूमिका नंतर मी करत होतो. आणि आता सेपरेट रूम्स वगैरे मिळतात, त्यावेळेला नाही, एकाच रूम मध्ये सगळे. पण माझ्या सुदैवाने मोघे साहेब त्यांच्याबरोबर मला रूम पार्टनर म्हणून नेमलं गेलं होतं. त्यामुळे, आणि तेव्हा दौरे 15-20 दिवसाचे दौरे असायचे, त्यामुळे एवढ्या मोठ्या माणसाचा, एवढ्या मोठ्या कलाकाराचा सहवास मला असा लाभला आणि खूप काय ऐकायला मिळालं, खूप काही शिकायला मिळालं. ते आजपर्यंत उपयोगी पडतंय. संकेत मिलनाचा मधला दयाबाई डोंगरे आणि श्रीकांत मोघे यांचा अभिनय हा मी आयुष्यात विसरू शकत नाही. मी पाहिलेल्या माझ्या आजपर्यंतच्या करिअरमधला, आयुष्यातला अभिनयाचा सर्वोत्तम
सर्वोत्कृष्ट पीस किंवा सर्वोत्कृष्ट नमुना हा मोघ्यांचा त्यातला एक सीन होता. वा. खळखळात गप्पा मारणारे मोगे खाडकन ब्लॅकआउटच्या अगोदर माझा अनिकेत युद्धात मारला गेला हे बोलल्यानंतर जो सन्नाटा प्रेक्षकांमध्ये पसरायचा, काही काळानंतर प्रेक्षक भानावरती यायचे, त्यानंतर एक पॉज जाऊन नंतर त्यांच्या अभिनयासाठी म्हणून टाळ्यांचा कडकडाट व्हायचा. हे मी अनुभवलेलं आहे. सो फार छान वाटलं आज या निमित्ताने मोघे साहेबांबद्दल बोलताना. आमचा एका सिनेमाच्या वेळेचा लक्ष्मीकांत बेर्डे, सांगायची गरज नाही, लक्ष्मीकांत बेर्डेंबरोबर मी चंबू कपाळे, सोनियाची मुंबई, हो त्या फिल्म केल्या तू. हा बरोबर आहे. हा अनेक फिल्म्स केले हो त्याच्याबरोबर. हो हो. या माणसाकडनं शिकण्यासारखं होतं सिम्प्लिसिटी. म्हणजे मला वाटतं लक्ष्मीकांत देखील तुमच्या गिरगाववालाच ना? हो आमच्या गिरगावाला. मी खोताच्यावाडी, तो कुंभारवाडा एवढंच. म्हणजे हा एक गिरगावकरांमध्ये एक मराठी साधेपण जे आहे ना ते मुळात आहे. खरंय खरंय. गिरगावकर गिरगावकर आहे. गिरगावकर हाय ना, जो समोरच बसलाय गिरगावकर. हा. गिरगावकर गिरगावकर आहे, पार्लेकर पार्लेकर आहे, पार्लेकर. पुणेकर पुणेकर आहे, आणि शिवाजी पार्क दादर दादरकर 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 आहे. ते वेगळे जसे ओळखू येतात ना तसं लक्ष्मीकांत हा हा गिरगावकर आहे. सगळे साधे दहीहंड्या खेळलेले, गोविंदा नाचलेली वगैरे सगळी मंडळी. गणपती गणपती, गणेश- विजय पाटकर, जयमत वाडकर, आमके तमके, प्रदीप पटवर्धन, गल्ली क्रिकेट, गल्ली सिनेमा आहे ना. संपूर्ण. सो लक्ष्मीकांत बेर्डेकडनं शिकण्यासारखं हेच होतं की कितीही मोठा झालास तरी, मगाशी बोललो ते वाक्य, हवा जाऊन न देता हवा हवासा वाटणारा माणूस, एवढं एक वाक्य मला वाटतं लक्ष्मीकांतच्यासाठी पुरेसं आहे. आणि हिंदीमध्ये देखील कामं करून स्वतःचा वेगळा ठसा उमटवलेला, अस्तित्व निर्माण केलेला, हा प्रमुख भूमिकांमध्ये विनोदी भूमिका केलेला, हा खरंय अगदी. उगाच कुठेतरी साईडला येऊन 2 एंट्र्या मारून गेल्या असं नव्हे. हा. स्वतःच नाणं खणखणीत वाजवून गेलेला असा नट, जवळचा मित्र अजून असायला पाहिजे होता. अजून खूप काही घडलं असतं. हो नक्की 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 नक्की. हरिओम करणार काय, करणार काय. अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे या लोकांनी जमाना केलेला या माणसाने. Yes. काय बोलू मी. हे काहीतरी ठरवून केलंय असं वाटतं मला. आता मला तुम्हाला कसं वाटतं ठरवून केलंय काय? मी आता मला अशोक सराफांचं नाव लक्ष्मीकांत आणि अशोक सराफ ही नावं ऑटोमॅटिकली घेतली जातातच. 2 मजबूत माणसं म्हटल्यावरती पुढचा फोटो अशोक सराफांचा. हा, वास्तविक मीच कमी पडलोय. अगोदर लक्ष्मीकांतचा फोटो दाखवला, माझ्याच लक्षात यायला पाहिजे होतं की पुढचा फोटो अशोक सराफचा असणार. अशोक सराफ हा मला वाटतं हमपाच या सिरियल मधला बरोबरच आमचा फोटो आहे. जसं मी मोघ्यांच्या रेंजबद्दल बोललो, प्रत्येक म्हणजे काय काय नाटककारांची रेंज देखील एक विचित्र असते, कानिटकरांची रेंज असतेच विचित्र, ऐतिहासिक कुठे काय कुठे काय कुठे काय कुठे, तोरणबोलांची रेंज अशी, कुठल्या विषयाला हात घालून ते यशस्वी हो नेम हो नाही. हो हो हो. त्याच्यानंतर अलीकडच्या काळात प्रल्हाद मयेकरांची रेंज अशी. म्हणजे हे ऐतिहासिक असो, सामाजिक असो, कुठल्याही तरी वेगळ्याच काहीतरी सब्जेक्टवरती असो, त्यांची रेंज नाटककार म्हणून. सो नाटककार म्हणून देखील असे विविध रेंजी माणसं, अफाट ताकद असलेली, दिग्दर्शकांचं देखील तसंच, नटांमधलं मोघ्यांचं जसं तसं अशोक सराफ. म्हणजे यांना केवळ विनोदी नट का म्हणावं, नाहीच. लेबल लागतं. लेबल लागले. तो खरं बहुरूपी कलाकार, अगदी अगदी अगदी. अष्टपैलू अभिनेता. मला सांगू, मला मला म्हणजे मी माझ्या मागे मुलाखतीत म्हणलं अशोक सराफांसारखं व्हायला आवडेल. हा. विजय तुला कोणासारखं व्हायला? मला अशोक सराफांसारखंच व्हायला आवडेल नट म्हणून. आज माझ्यावर देखील नकळत जे काय लागले ते थोडंफार, मी लेबल लागण्या एवढा मोठा नाहीच कुठलंही, पण जे काही छोटंसं लेबल आपण म्हणूया जे लागलं ते विनोदी नटाचंच लागलं. हो हो. परंतु मला पारितोषिकं जी मिळाली ती मात्र गंभीर किंवा अशा टाईपच्या भूमिकांमधलंच हो. माझं कौतुक केलं गेलं पाहिजे. लाईक
फॉर एक्झाम्पल थँक्यू मिस्टर ग्लाड. हो. काही ठिकाणी मलाही वेगळ्या भूमिका करायला मिळाल्या. एका श्वासाचा अंतर नावाची मालिका होती, वेगळं करायला मिळालं. वेगळ्या भूमिका पण त्या मनाने कमी वाटायला आल्या ही माझी खंत मात्र निश्चित आहे. परंतु सर्वसमावेशक अशी भूमिका मला करायला मिळाली जी म्हणजे त्यात सगळेच काय म्हणतात रंगभूमीवरचे पैलू किंवा नटाला जे जे म्हणून तुला क्या दिखाना चाहता है तुम, कुठला गुण तुझा दाखवू इच्छितोस, अशा एखाद्या नटसम्राटाची भूमिका असावी तशी किंवा त्याहूनही विविध रंगी असलेली वाहतोही दुर्वांची जोडीमधली बाळ कोल्हटकरांनी केलेली सुभाष ही भूमिका म्हणजे पहिल्यांदा बाळ कोल्हटकर आशा काळे करायचे. त्या 2 भूमिका मी आणि निवेदिता जोशी करत होतो. तुफान आम्ही शेकडो प्रयोग केले, खूप गाजले आणि माझं प्रामाणिक मत अजून आहे ती एक भूमिका मला इव्हन वडीलही म्हणाले होते. माझे वडील विद्याधर गोखले नाटककार, विजय तू ही एक भूमिका केलीच नाही यशस्वी, आयुष्यात काहीही पुढे केलं नाहीस तरी तू समाधानी असशील. त्यांचं मत होतं की आम्ही नाटकं लिहितो, समकालीन त्यांच्या नाटककारांची नावं घेऊन तेवढे हे लिहितात ते लिहितात, पण प्रेक्षकांची नाडी ज्याला कळणं म्हणतात असं कळलेला नाटककार म्हणजे बाळ कोल्हटकर. सिद्ध आहे ते. कोकण गोवा इकडे तिकडे हजारोने प्रयोग झाले. बाळासाहेबांच्या नाटकाला कणात कधी पुरली नाही, कणाती तोडूनच प्रेक्षकात यायच्या आणि अलाव केलं जायचं असं होतं. अशी विविध रंगी माणसं त्यातले अशोक सराफ यांनी काय केलेलं नाही. आमच्याकडे संगीत नाटक आमच्या संस्थेतनं मला अभिमान वाटतो. आमच्या संस्थेच्या रंगशारदा प्रतिष्ठानच्या मदनाची मंजिरी तेव्हा अगदी म्हणजे पदार्पण काळामध्ये सराफांनी आमच्याकडे त्या नाटकात काम केलेलं आहे. संशय कल्लोळमध्ये काम केलेलं आहे, मानप्पांमध्ये काम केलेलं आहे. योगायोगाने त्यांनी केलेल्या सगळ्या भूमिकानंतर मी केले नाटकाचं पुनरुज्जीवन. पण त्यांची रेंज वेगळी होती, माझी रेंज वेगळी आहे, मला त्याची जाणीव आहे. इथपर्यंत करायला जमलं तर नथिंग लाईक दॅट. सो अशोक सराफ एक फार मोठा नट आणि आपल्यावरती भावासारखं प्रेम केलेला माणूस. घर का आदमी, पुन्हा गिरगावकर, खरोखरच पुन्हा गिरगावकर हे देखील मला वाटतं ते तुमची दत्तात्रय बिल्डिंग वगैरे काय ना निकळकर चिखलवाडी जवळ सुनील गावस्कर समोर राहिला. हा त्यांनी मध्ये कार्यक्रम पण केला होता छान छान. बिलकुल. पण आता सुनील गावस्करचाच विषय निघाला, तू सुनील गावस्कर पहिली ऍड केली हो, ती एक आठवण सांग ना. मला फार त्या काळातलं आठवत नाहीये खरं सांग. पण एक तुझं कसं आहे, तू भरपूर जाहिराती केल्या पहिली ऍडचं. हा ऍड्स नंतर मी पुष्कळ केल्या, पण एक सुनील गावस्कर बरोबर गावस्करांच्या बरोबर आठवण मात्र आहे काय माझ्या मते ना तेव्हा गावस्कर जस्ट रिटायर झालेले होते. अच्छा. हा. आणि रमेश देवांचं मला वाटतं प्रोडक्शन त्यांचं ते लिडो सिनेमाच्या बाजूला त्यांचं ऑफिस होतं. हा हो, लिडोच्याच बाजूला ऑफिस होतं त्यावेळेला. बस तिकडे त्यावरती त्यांचं ऑफिस होतं आणि समोर मेघदूत बिल्डिंग मध्ये ते राहायचे. बरोबर, त्यांची ऍड होती मला वाटतं. आणि पार्क क्लबला, शिवाजी पार्क क्लब मध्ये रमेश काका शेवटपर्यंत तिकडे जायचे. हो, करेक्ट. पार्क क्लब म्हणजे जीव की प्राण होता. हो, दादरला उतरल्यानंतर ईस्टला लगेच नाही, आमच्या इकडे वेस्टला, शिवाजी त्या बाजूला. हा इकडचा वेगळा तांबे क्लब. हा तिकडे जायचे. हा दादर जिमखाना आणि तो तिकडचा पार्क क्लब म्हणजे समुद्राला लागून आहे. तर त्यांच्या कंपनीची ती ऍड होती, व्हॉलेंटरी डिस्क्लोजर इन्कम स्कीम, VDIS. त्याची ती ऍड होती आणि त्याच्यामध्ये गावस्कर माझ्याबरोबर नाही, गावस्करांबरोबर मी कलाकार होतो. त्या पहिलीच ऍड गावस्करांबरोबर मला करायला मिळाली ती रमेश काकांमुळे. मला आठवतंय त्यावेळेला की माणसाला रोज चाल ना तेव्हा कुठली तरी मॅच चालली होती टीव्हीवरती आणि सगळे मॅच किती इंटरेस्ट घेऊन बघतायत, अमका झालाय आणि कॉमेंट्स करत होते लोक, हे बेदिनी ना खरं बेदिना वगैरे. अरे कोणासमोर बोलताय तुम्ही, कुठल्या बॉलरवरती टीका किंवा सोलकर नाही ना खरोखर आहे का. अरे अशा सौकाळ मोठ्यानं क्रिकेटर्स मध्ये सामान्य रसिक जसा नाटकात इन्व्हॉल्व होतं तसं आपला माणूस क्रिकेटमध्ये किती इन्व्हॉल्व होतो त्याचा उत्तम नमुना आहे की आपण बिंदास काहीतरी कॉमेंट करतोय, बाजूला गावस्कर ऐकतात.
काय झालं, त्यांची स्थिती काय झाली असेल? काही नाही. आणि गावस्कर मात्र इकडे तिकडे गेल्यावरती शांतपणाने काय बाबा कुठपर्यंत आलाय एवढं कॅज्युअली बघायचं. इकडे ते नाटक नाही, तर त्यांच्यासाठी तो खेळ त्यांच्यासाठी आपल्या नाटकाचा खेळ, तिकडे क्रिकेटचा खेळ त्यांना रोजचा होता. हा खूप आनंदाचा आणि त्याचा खूप हृदयस्पर्शी माझ्या आयुष्यातला क्षण आहे. यांचं नाव आहे जतीन कनाकिया. सिरियल आहे श्रीमान श्रीमती. जतीन कनाकिया गुजराती रंगभूमीवरचा एक अप्रतिम नट होता. व्हेरी सटल. विनोदाची शैली देखील म्हणजे जसं संजीव कुमार वगैरे पॅटर्ननी करावं ना असा अभिनय करणारा माणूस. अप्रतिम माणूस म्हणून चांगला, नट म्हणून चांगला. आणि 7 वाजताची आमची शिफ्ट असायची, तर बऱ्याच वेळेला सायानून येत येतात किंवा जुला जातात, आम्ही एकत्र जायचो, एकत्र यायचो. आणि गोखले आणि केशव ही जोडी त्यातली सुपर डुपर हिट झालेली होती. तो मला गोखले गोखले हे त्यांचं म्हणणं, आणि मी त्याबरोबर आयडिया केशव आयडिया. तेव्हा आयडियावाला गोखले आणि गोखलेवाला केशव ही आमची जोडी. त्या काळात आम्ही एवढ्या भूमिका केल्या, सिरियल्स आम्ही एवढ्या करायचो. रोज आम्ही मित्राच्या भूमिकेमध्ये असायचो आणि शूटिंग करायचो आम्ही विविध नावांची. टायटल संपली असतील एवढ्या सिरियल आम्ही केल्या त्या काळामध्ये. परंतु अनफॉर्च्युनेटली त्याला एक कळायच्या आत, म्हणजे मला अगदी आठवते 28 जूनला वगैरे त्याचा आजार झाला. 16 जुलैला जतीन गेला. खूप अलीकडच्या ह्याच्यात गेला, म्हणजे खूपच यंग. त्यामुळे माझ्या अंदाजाने ही वॉज 46 मला वाटतं. शक्य हा काय हो असं वाटतं. 50च्या आत गेला. 46 मला असं वाटतं. आणि मग त्यावेळेला श्रीमान श्रीमती चालू होती. नंतर म्हणजे ते पुन्हा काढायची म्हणा किंवा पुन्हा करायची असा काही विषय होता. अजूनही त्यावेळेला तेरे घर के सामने म्हणून सिरियल आमची चालली होती अधिकारी प्रदर्शित. पण ही सिरियल मात्र दुसऱ्या कुठल्या तरी आर्टिस्टला घेऊन पुन्हा करावी ही आयडिया रिसर मीटिंग घेऊन, म्हणजे नको असा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला. त्यामुळे केशव कुलकर्णी म्हणजे जतीन आणि जतीन म्हणजे केशव कुलकर्णी कायम राहील. हे कायमचं राहिलं. पण एक खूप चांगला मित्र, खूप चांगला माणूस, खूप चांगला जोडीदार जतीन कनाकिया. यांच्याबद्दल उल्लेख करून झाला आहे, पण हे माझ्या म्हणजे माझ्या वाटचालीमध्ये पर्टिक्युलर सिरियल किंवा या म्हणजे वाटचालीमध्ये एक गृह असते त्याच्या नाटकामध्ये देखील मला सहभाग आहे खूप. हे रमेश भाटकर आणि दुसरे सुप्रसिद्ध दिग्दर्शक गौतम अधिकारी. रमेश भाटकर, गौतम अधिकारी. अधिकारी बंधू हे माझं घर होतं. आम्ही 24 तास तिकडे घरच्या सारखे असायचो. रमेश हॅलो इन्स्पेक्टर वगैरे करायचा. त्यामुळे रमेश, मी, परमवीर कुलदीप पवार, सर्वांचे जन्मदाते अनिल कालेलकर, सुप्रसिद्ध प्रोडक्शन मॅनेजर दादा गोडकर, हा दादा गोडकर एक, या मंडळींचा मला घडवण्यामध्ये खूप महत्त्वपूर्ण सहभाग आहे. अधिकारींचे तर म्हणजे काय म्हणतात, दामिनी, आमके, आक्रोश, धनंजय, तेरे घर के सामने, कभी इधर कभी उधर, म्हणजे गेला माधववरती नंतर केली होती, शेखर सुमन वगैरे. त्यात हवालदार इन्स्पेक्टर झेंडे आणि हवालदार भेंडे हे डबल रोल मी करत होतो, सकार मोहेंचा रोल. तेव्हा ते हे अधिकारी ब्रदर्स हे म्हणजे आपलं काय म्हणतात, माझ्यासाठी शाळेची सुरुवात होती. माझ्या पाठशाला मेरे लिए. अधिकाऱ्यांकडे खूप काही मला मिळालं, खूप शिकवलं. मार्कंड अधिकारी, गौतम अधिकारी, त्याच्यानंतर कांचन अधिकाऱ्यांनी देखील मला आता 2 फूल 1 डाऊटफुल वगैरे आत्तापर्यंत ते रिलेशन अधिकारी बंधूंनी राखले, याचा मला खरंच आनंद आहे. आणि जसं सह्याद्री चॅनलबद्दल एक आपल्याला प्रेम असतं हो प्रचंड, आज कितीतरी लोकांचा उदय का आलं हा सह्याद्रीपासून सुरू झालेला आहे.
सह्याद्रीचे सिंह गर्जती ते नंतर पण मुळात सह्याद्रीमधनं आलेले आहेत. तसा जो अभिमान असावा तसंच मला अधिकारी ब्रदर्सचं फील आहे, थोडक्यात सांगायचं झालं तर. हा कदाचित तुम्ही ओळखत असाल, ही जरा उपासना सिंग, ही हिंदीमधली एक व्हर्सटाईल मस्त विनोदी नटी आहे. अप्रतिम सेन्स आहे, पुन्हा व्हेरी डिसिप्लिन. माझ्या सुदैवाने ना मला शिस्तबद्ध माणसंच भेटत गेली. थोडं बोललेलं चालणार आहे, हो चालेल ना. थोडं विषयांतर आहे, पण मी पहिलं नाटक केलं होतं वहिनींच्या बांगड्या, म्हणजे भाभी की चुडिया, सुलोचनाबाईंचं हा वगैरे. बरोबर आहे. त्याच्या आधी मराठीमध्ये सुरेश खेरे लिखित वहिनींच्या बांगड्या नावाचं नाटक होतं. म्हणजे कानन कौशल म्हणजे संतोषी माता, इंदुमती इंदुमती पैंगणकर, नंतर अविनाश मसुरेकर, मनोरमा वागळे, नटवर्य धुमाळ. धुमाळांची गंमत सांगतो. धुमाळांना मी बघितलं, ठाकूराला दादरला रिहर्सल चालायची. ठाकूराला फार जुना आहे, हो 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 हो. 10ची तालीम असायची. नटवर्य धुमाळ, पांढरी हाफ पॅन्ट आणि पांढरा साबुदाण्याचा टी शर्ट, याच्यामध्ये माहिती त्या काळात असा एक टी शर्ट घालून 9:45 हजर नाहीत असा दिवस बघितला नाही. त्या काळचा एवढा सुपर डुप्पर देदाता के नाम तुझको अल्लाह रखे, एवढा सुपर डुप्पर विनोदी नट, पण वेळेवरती हजर. तो मूळ माझ्यावरती देखील संस्कार वेळेचा हा धुमाळांपासून सुरू झाला. मी आजही कुठेही दिलीप वेळ चुकवत नाही कधीच. पण आपल्या इंडस्ट्रीमध्ये मनोरंजन क्षेत्रामध्ये असा एक समज आहे की आपण उशिरा गेलो तर आपलं महत्व वाढतं. पांडुरंग विठ्ठलाने पाहावे, अजून काय असं काय नसतं. हे हवामान जे आहेत ना, हा हे हवामान जे आहेत, हा म्हणजे काय असेल त्याच्यावरती, पण अति करू नये. कुठे नाही मिळाला एखादं क्रीम तर तेलाने मेकअप काढत आलेत ना हा. लोक, आयुष्यभर करा की. पण हा समज आहे ना की आपण उशिरा गेलो की जर असं महत्व वाढतं. हा, कोणाला तरी वाढ बघायला लावायची. अजूनही दिसतं एवढं खरं. आणि हा समज केवळ इंडस्ट्रीमध्ये नाही आहे, पुन्हा मी तेच म्हणतो, जीवन आणि कला जीवन. आज तुमचा पगारदार जरी माणूस असला, म्हणजे पगार मी देतोय त्या माणसाला, हा आता मोबाईलचा जमाना आला, पण तोच माणूस मी मालक आहे किंवा विचार न करता आपल्या मालकाला सांगतो मी ऑलरेडी आलोय, हा आणि मग आपण तिकडे पोहोचायचं नाही, आपण तिकडे वाट बघायची. हा. ही काय वृत्ती आहे तेच मला कळत नाही. उशिरा जाण्याने किंवा कोणाला तरी थांबायला लावणं हा विजय आहे की पराभव आहे, हेच मुळात कळलं पाहिजे ना. मी म्हणतो दुर्दैव की आपल्यामुळे आपण कोणाला तरी वाट बघायला लावतोय, आपण कोणाचं तरी नुकसान करतोय, आपण नकळत प्रोडक्शनचं नुकसान करतोय, आपण कोणाच्या तरी मूडचा देखील नुकसान करतोय, आपण त्या परफॉर्मन्सवरती होणाऱ्या परिणामाचा विचार करत नाही आहोत. का उशीर करावा? एखादी अनाकलनीय परिस्थिती उद्भवू शकते, मान्य आहे. पण काय काय मंडळींचं हे माहिती होतं की आम्ही म्हणतो अरे तो 20 मिनिट्स लेट आहे. हा रुटीन. त्यांचं नावच तसं होतं की हा 20 मिनिटं लेट, हा 40 मिनिटं लेट, अमकं तमकं अशा नावानेच त्यांना बोलवलं जातं. आणि वेळेत जे वेळेवरती आपल्यासारखे जाणारे जे असतात त्यांच्या वेळेची काळजीही तशीच घेतली जाते. एका दिवशी शॉट लागायला जर वेळ असेल तर फोन करून आवर्जून सांगणारे प्रोडक्शन हाऊसेस आहेत, सर तुम्ही जरा अर्धा तास उशीर आहे, हा आम्हाला वेळ लागतोय. हा ही पण एक आहे ऍक्च्युली. ही दुसरी बाजू आहे. दुसरी बाजू महत्वाची आहे की पहिली बाजू महत्वाची आहे? माझ्याबद्दल मागणं, मला माझं कौतुक नाही, मला कोणा शिव्या घायला काय वाटेल तर करा, मी असाच वागणार आणि मी इतक्या वाजताच जाणार. वाघ पण त्यांनी कळत नकळत तुझ्यावरती परिणाम होतच असतो. पुढच्या वेळेला तुझं नाव तू किती यशस्वी असलास तर तुझा विचार करणार नाही ना. खरंय. माणसाने का विचार करावा? याने माझं कॉस्टिंग जर का बिघडत असेल तर माणसाने का विचार करावा? आणि हा विचार केला जातो, पण त्या अनभिज्ञ बालकांना किंवा त्या अनभिज्ञ मानवांना किंवा त्या अनभिज्ञ कलाकाराला याची जाणीवच नसेल, मूळ संस्कारातनं आली नसेल, ऑब्झर्वेशनमधनं आली नसेल, कळतच नसेल,
तरी गेरे समज असं म्हणून तर आपण टाळक्यात भरू तर शकत नाही ना. खरं आहे, बरोबर अगदी. तेव्हा लखला हो तुम्ही जिओ हजारो साल वागत राहा, भोगत राहा, करावे तसे भरावे. आपल्या म्हणींनी सगळं शिकवून ठेवलेलं आहे खरं. त्या पुरातन काळच्या म्हणी जर रोज लक्षात घेतल्या ना, राग आल्यावर एवढे आकडे मोजावेत, हाती तेथे माती, करावे तसे भरावे वगैरे एवढं जरी कळलं ना तरी असल्या गोष्टी उशिरा जाणं म्हणजे वजन वाढणं वगैरे असं स्वप्नातनं फारकन बाहेर पडतील माणसं. नक्की अगदी. हा. तर हे उपासना सिंगची एक अतिशय चांगली, आपण डिसिप्लिनवरती बोलायला लागलो, हा. ही देखील अतिशय अशी म्हणजे लाईक भाटकर जोग तसंच हे देखील अतिशय वेळ पाळणारी हे. ह्याचा मला एक किस्सा म्हणजे सांगावा असं वाटतो. काय काय ठिकाणी इंडस्ट्रीत कशी गंमत करते. आम्ही एक सिरियल करत होतो, अच्छा. हा. नाव घेत नाही, एक हा. गाजलेली सिरियल. अच्छा, ठीक नाव आहे. घेतल्यावर मी कोणाबद्दल तरी बोलतोय ते कदाचित कोणाच्या लक्षात आलं आता योग्य नाही ते. चालेल, तू किस्सा सांग. एक हा. आम्ही सिरियल आम्ही करत होतो, नवरा बायको होतो. त्याचे 78 एपिसोड वगैरे झाल्यानंतर एपिसोड झाले व्यवस्थित पार पडले, पण त्याच्यामध्ये ना पहिल्या दिवशी स्क्रिप्ट आलं. म्हटलं यात विनोदी काय आहे. हा. म्हटलं तर ओळख काही नाही आमची एकमेकांशी. उपासना आले बाजूने म्हणे विजयची असं ते मला हा. पहिली नवीन नवीन ओळख. म्हटलं हाँ आइए ना, स्क्रिप्ट देखा आपने. म्हटलं हाँ. तो क्या है क्या क्या कॉमेडी क्या है उसमें, क्या है क्या क्या. मतलब मेरी भी समझ के बाहर है. तो एक काम करते का जरा डेव्हलप करते कुछ. हा. म्हटलं जरूर हा. डेव्हलप करते. मग मी त्याच्या रूममध्ये गेलो. आम्ही अगदी मेहनतीने सीन चांगला मस्त डेव्हलप केला. त्या पंचेस टाकले. गॅरंटेड लाफ्टर आहे, गॅरंटेड लाफ्टर आहे. आता हे विनोदी म्हणतो आपण 2-4 तरी लाफ्टर पाहिजेत की नाही हा. वगैरे अशी तयारी करून शॉर्टला आम्ही गेल्यावरती आम्ही जे जे म्हणून ऍड केलं होतं त्या सगळ्याला त्या डायरेक्टरने कचाक्कन नापास करून टाकलं. का? इसमें पंची नाही म्हणतो. अरे मूळ कॉपीत तर नव्हता ना पंच. नव्हता, पण त्याला कुठं त्याला त्याचा पंच वाटत होता आणि पंचायत आमची केली. असं झालं. कधी कधी कसं होतं. हा. आणि तो डायरेक्टर काय होता ते आम्हाला नंतर कळलं. आज समजा हा कॅमेरा आहे हा. आणि इकडे आमचा सीन आहे, तर कॅमेऱ्याच्या मध्ये उभं राहून तो ऍक्शन बोलत होता. अरे तू बाजूला झालास तर कॅमेरा आम्हाला टिपेल ना. हा. म्हटलं इकडे काय बोलण्यात अर्थ नाही. उपासनाला म्हटलं ऍक्शन दे, ऑर्डर कहाँ से दे रहा है. कॅमेऱ्याच्या पुढे उभं राहून ऍक्शन. अरे पण कॅमेऱ्यासमोर तू उभायस ना आधी, तो बाजूला होशील तर ना. मग काय आम्ही पुन्हा ऍडिशन वगैरे करण्याच्या नादाला लागलो नाही. जे आहे ते मोकळं झालो, पैसे घेतले, तृप्त झालो. तुझा पहिला सिनेमा हा हा. सुंदर खूपच अगोदर सुंदर सातारकरा पहिला म्हणण्यापेक्षा आपलाच सिनेमा होता. हा. आपला म्हणण्यापेक्षा वडिलांनी लिहिलेला. हो आमच्या नाटककार वडिलांनी सिनेमा फार कमी लिहिले होते. हो. पण आता अशोक सराफ, मला वाटतं भाटकर, मधु कांबेकर, हा. निळू फुले, काहीतरी गल्लत निळू फुले होते बरोबर बरोबर. असो जे काय, त्याच्यात एक पुजाऱ्याची मी छोटीशी भूमिका केली होती. दिसतोय ना. हा हा. कोपऱ्यात जो टक्कलवाला आहे, सालच दिसतोय अगदी सोज्वळ पवित्र. अजूनही दिसतो म्हणा तसंच, पण तेव्हा जास्त दिसायचं. तो हा मी सुंदर सुंदर सातारकर दिसतोय ना मी अजून. हो. प्रभाकर निकणकरांचं निकणकर. सिनेमा. हा. निकणकर फार एक मोठा माणूस हो होता. हो हो. कार्डिफ म्हणायचे त्यांना. हो. मेहमूदचे सगळे सिनेमांचे कुवाराबाबचं कॅमेरामन तेच त्यांचं होते. इव्हन पाकिजा कम्प्लीट पुढच्या शेड्यूलला त्यांनी केलं होतं. निकणकरांनी केलं. मोठा कॅमेरामन माणूस. पण हा सुंदर सातारकर. हा. ती गाणी आमच्या वडिलांची फार सुंदर गाणी होती त्याच्यामध्ये. पण मी तुला एक वेगळी आठवण सांगतो, म्हणजे आता त्याचा तू सांगशीलच. सुंदरा सातारकर मध्ये राजेश खन्नाने पाहुणा कलाकार म्हणून भूमिका केली आणि मेहबूब स्टुडिओच्या त्या गेटवर ते शूटिंग झालं होतं. हो. आणि मला आजही आठवतंय, तुला मी अगदी तारीखवार सांगतो. 12 जुलै 2012 राजेश खन्नाचं निधन झालं. मी स्वतः काटर रोडला आशीर्वाद बंगल्यावर होतो. अगदी हिंदीतले कलाकार तर येत होते आणि अचानक मला दिसलं विजय गोखले आला. पुन्हा हर क्यू का कोई जवाब नहीं होता तसं आहे. राजेश खन्ना याच्याबद्दल कुठेही काय लिहून आलं की आजही माझे मित्र आहेत काही, डॉक्टर गिरीश ओक
विनय डेकर, हा विजय केंकरे, हा हे खन्नाबद्दल काय वाटलं की रे अण्णा, मला अण्णा म्हणतात, तुला सांगितल्याशिवाय पुढे जाणार नाही रे, खन्नाची न्यूज आहे. काय खन्नाचं बघितलं होतं, खन्नाचं मी कट्टर फॅन झालो होतो. हा का आज सुंदर मध्ये 4 जण होते, झिनत अमान होती, मुकरी, मेहमूद आणि राजेश खन्ना. हा 4 हिंदीतले गेस्ट रोल त्या आमच्या सिनेमामध्ये होते. हा पण खन्नाचं मला दर्शन आणि खन्नाचं चित्रपटातलं दर्शन देखील एवढं भावत होतं. का नाही सांगतायत. कधी कधी काही अनुत्तरित प्रश्न असतात ना, की वडा सांबारामधली शेंग हा शेवग्याची कशी खायची असते बाबा, हा अनुत्तरित आहे. त्यात एकच चमचा दिला तर खाताच येत नाही, हा खाता येत नाही, खरं आहे. अनुत्तरित असतं. हो हो जसं आमचे वडील लिहायला बसले, वाचनाला बसले, किती बोंबाबोंब करा, ढोल ताशे नव्हे, किती आरडाओरडा, मुलं खेळो, काही करो, डिस्टर्बन्स नव्हताच त्यांना होत. पण कुठूनही संगीताचे स्वर कानावरती आले की ते डिस्टर्ब व्हायचे. का न सुटलेला प्रश्न. तसंच राजेश खन्ना, का मी एवढा भक्त कधी झालो, खन्नामुळे कधी झालो हे मला कळलं. पुन्हा गिरगावकर, हो, सरस्वती निवास, ठाकूर नाका, आमचाच गिरगावकर ना तो. तुमच्याच गिरगावातले सगळे मित्र आणि तुमच्याच म्हणजे मी खरं दादर सोडून तेव्हाच गिरगावात यायला पाहिजे होतं असं मला वाटतंय. पण हे करण्याचं ना काहीतरी मला म्हणजे त्याचे एक भाऊक डोळे, स्टाईलाइज त्याला म्हणा, त्या काळाची ती स्टाईल असते, ते तुम्हाला आज स्टाईलाइज वाटतं, अति स्टाईल त्यावेळेला नाही. आज मी देखील जुन्या केलेल्या भूमिका असतील, समजा श्रीमान श्रीमतीमध्ये मी त्या काळामध्ये क्या ऐसं हो हा ह्या माझ्या रिॲक्शन्स होत्या. आता आजच्या काळात कोणी काय म्हणेल, काय लाऊड करतोय, लाऊड, येस करेक्ट. किंबहुना आता कोरोना काळामध्ये पुन्हा रिपीट दाखवलं गेलं तेव्हा मलाच वाटत होतं की अरे, म्हणजे जवळच्या कोणीतरी सांगा, विजय काय हे ऍक्टिंग होतं तुझं, हो हेच ऍक्टिंग होतं माझं, कारण हे त्या काळाचं ऍक्टिंग होतं. प्रदीप कुमार त्या काळातलं ऍक्टिंग करत, सायगल त्या काळातलं ऍक्टिंग करत होते, भगवान दादा त्या काळातलं ऍक्टिंग करत, प्रत्येक नट त्या काळातलं ऍक्टिंग करत असत. आणि कलाही नेहमी काळानुसारच पुढे जात असते. कला, नाट्यकला असो किंवा कुठली कला आणि समाज या दोन अशा पॅरलल जाणाऱ्या गोष्टी आहेत. समाजाचं रिफ्लेक्शन कलेवरती पडलं नाही आणि कलेचं रिफ्लेक्शन समाजावरती पडलं नाही असं कधी होऊ शकत नाही. इकडचे विषय तिकडे जातात, तिकडचे विषय इकडे जातात, दोघांच्या संगणनानं मस्तपैकी संस्कार केला जातो. हे कलेचं ध्येय वास्तविक असलं पाहिजे आणि ते पूर्वीपासून करत आलेलं आहे. पूर्वीपासून या रंगभूमीपासून स्वातंत्र्यासाठी प्रेरक विचार जन्माला घालणं, तरुण पिढी तयार करणं, स्वातंत्र्यासाठी लढणारी, हे त्या काळी नाटकांनी केलं. रणधुंदुभीसारख्या वीर मामंदर जोशीच्या नाटकाने, राक्षसी महत्वाकांक्षा, कीचक वध, त्याच्यानंतर पुढचा काळ आला बालगंधर्व काळ आणि केशवराव भोसले, बुद्धीला आवाहन करणारे गायकी केशवराव भोसले, आणि भावनेला आवाहन करणारी गायकी बालगंधर्व. तो सुवर्ण काळ म्हणावा लागेल संगीत रंगभूमीचा. त्याच्यानंतर बोलपट आले, त्यामुळे नाटकं मागे पडली. परंतु त्याही काळामध्ये सामाजिक विषय घेऊन मोगर, रांगणेकर, आचार्य अत्रे यांनी संपूर्ण जिवंत ठेवली रंगभूमी. 1960 नंतर विद्याधर गोखले, प्रश्नच नाही, नार्वेकर यांनी कट्यार काळजात घुसली, मंदारमाला, पंडितराज जगन्नाथ. या अनुषंगाने मी एक गोष्ट मुद्दाम सांगू इच्छितो. दोन गोष्टी सांगतो नंतर. बघा, एक आत्र्यांच्या बाबतीतलं, आत्र्यांचं घराबाहेर म्हणून नाटक होतं, 33-34चा सुमार असावा, ब्रह्मचारीच्या अगोदरचं. आणि ते नाटक पुण्यामध्ये धो धंदा करून मजबूत चाललं नाटक, हाऊसफुल गाजलेल्या आपल्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये आलं. आमचंच गिरगाव, पुन्हा गिरगाव गिरगाव तर पुन्हा गिरगावमध्ये आलं आणि तिकडे देखील ते दणादण चाललं नाटक. आणि व्हायला काय लागलं की 2 दिवसात ते नाटक फुल व्हायला लागलं. अनंत हरी गद्रे, निर्भीड नावाचं त्यांचं एक काय म्हणतात
दैनिक होतं ना ते. दैनिक का पाक्षिक होतं. साप्ताहिक, आय डोंट नो, हा. मला आठवत नाही तेवढं. परंतु त्या निर्भीडमध्ये जे सांगण्यात येत नाही, निर्भीडमध्ये त्यांनी घराबाहेर या नाटकाबद्दल चांगली मतं, वाईट मतं, सकारात्मक, नकारात्मक सूचना प्लस मायनस सगळं दुनियेकडनं मागवून घेतलं आणि घराबाहेर या नावाने स्पेशल विशेषांक काढला. एखाद्या नाटकाच्या नावाने विशेषांक येण्याची ही पहिली वेळ होती. खरंय. नंतर हे झालंय की नाही मला माहित नाही, नाही. परंतु हे घराबाहेर. हा. आणि त्याच अनंत गद्रेंनी रॉयल ऑपेरा हाऊसला दोन दिवसामध्ये नाटक फुल व्हायला लागलं. हा. मग लोक तिकीट काढायला यायची. तिकीट काढायला आल्यावरती तिकिटाची खिडकी बंद दिसायची. लोक म्हणायचे हे काय झालं, खिडकी बंद का? त्याच्यावरती पुन्हा यांनीच युक्ती काढली. युक्ती म्हणजे डोकं चालवलं त्यांनी. एक 5 अक्षर म्हणजे काय म्हणतात मराठीत आणि इंग्रजीमध्ये पाट्या लावल्या थिएटरला, तिकीटं संपलेत लोकांना कळावं म्हणून. ते वलयांकित शब्द म्हणजे हाऊसफुल. हाऊसफुल या शब्दाचा जन्म घराबाहेर नाटकाला झाला आहे रॉयल ऑपेरा हाऊसला. ज्या शब्दासाठी आज आपली रंगभूमी, प्रत्येक निर्माता हापापलेला असतो, प्रत्येक नट हापापलेला असतो. ते वलयांकित प्रत्येक सिनेमावाला, प्रत्येक जण प्रत्येक जण हापापलेला आहे. ते हाऊसफुल शब्द यांनी निर्माण झाले. आणि दुसरं मी वडिलांच्या अनुषंगाने सांगणार होतो की 1960 9 ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबर 9 ऑक्टोबर बिर्ला मातोश्री प्रथम प्रयोग पंडितराज जगन्नाथ ज्यांनी पुढे हिस्ट्री केली नाटकाने. हा. मल्टी स्टारर नाटक होतं त्या काळातलं ते, जयगंगे भागीरथीवालं. आणि 10 ऑक्टोबर भारतीय विद्याभवन सुवर्णतुला. एकाच नाटककाराची लागोपाठ 2 दिवसामध्ये 2 नवीन करकरीत नाटकं येऊन त्याच्या पुढे हजाराच्या वरती प्रयोग होण्याचा विक्रमी नाटककार माझा बाप आहे. ह्याचा मला रास्त अभिमान आहे, कौतुक आहे खरं. तो Yes. 2 कुठल्या पॅटर्न कुठे, इकडे उर्दू संस्कृत वगैरे संपूर्ण, इकडे कृष्ण रुक्मिणी सत्यभामा, पुन्हा रेंज खूप बघायला मिळालं, खूप अनुभवायला मिळालं. खरं सांगू ना, मला माझ्यापेक्षा इतर मंडळींवरती बोलावं असं खूप वाटतं. पण तुला एक आठवण देतो, राजेश खन्नाच्या निधनाची जे लोकसत्तामध्ये वृत्त आलं. मला एक बातमी आता मीच खरं देणार होतो. माझ्याकडे पेपर असताना हा. आता माझ्याकडे कटिंग ठेवलेलं, ते मी कटिंग आता मी दिलीपजी तुमच्या हातामध्ये दिली दिलं असतं. असतं, खरं आहे. कारण मला कळलेलं होतं ते. कसं झालं, बातमी आली नेक्स्ट आणि अमका खान तमका खान, आमके ऋषी कपूर, डिम्पल, अमकं विजय गोखले, पुन्हा पुढे हिंदीतली 2-4 नावं, शाहरुख बिरुख काय ज्या मध्येच विजय गोखले कुठं आला एकदम अचानक. तर विजय गोखलेचं नाव देणारा पत्रकार गिरगावकरच होता तो. हा दिलं पाहिजे ना आपल्या माणसाचं नाव. राजेश खन्नाच्या निधनाच्या वेळेला एकमेव मराठी कलाकार उपस्थित होता, आणि आतमध्ये ज्याने आशीर्वाद बंगल्यामध्ये आज जाऊन राजेश खन्नाचं अगदी 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 अंत्यदर्शन घेतलं. अगदी 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 अगदी. त्यामुळे ते सांगायलाच पाहिजे. नाही, बरं, तुला आता ह्या फोटोची आठवण? या फोटोची तशी आठवण मी यांच्याबरोबर कामं केलेली आहेत. हे देवानंद म्हणजे आपले देवानंद मराठी, रमेश काका, रमेश देव एक दिलेर माणूस. गप्पा माराव्यात रमेश काकानी, स्टाईल. रमेश काका म्हणजे एक मस्ती, जुन्या आठवणीमध्ये रमणारे, पत्त्यांचे शौकीन. पार्क क्लबला पत्ते खेळायला जायचे. त्यांच्या मी ॲडमध्ये काम केलं. थोडी तठ्ठा थोडी मस्करी नावाचं एक नाटक आम्ही केलं होतं. अच्छा. रमेश काकाही होते. हा. दिलीप हे कुठनं आठवलं मला माहित नाही. दिलीप कोलटकरचं डायरेक्शन होतं. संजय क्षमकले आणि मी रमेश काका काम केलं. नंतर मी रमेश काका आणि सीमाताईंबरोबर करता करविता वगैरे नाटकं केली. करता करविता केलं मी त्यांच्याबरोबर. पण एक मस्त माणूस. आणि या अनुषंगाने मला एक सांगावंसं वाटेल, अजिंक्य अशी माझी खूप जवळची. अर्धांगीमध्ये तू होता ना, त्याचा अर्धांगी पिक्चर. तोच म्हणजे हा जरी पहिला नाममात्र सिनेमा सुंदरा सातारकर म्हटला तरी खऱ्या अर्थाने माझा पहिला पिक्चर अर्धांगी. राजदत्त दिग्दर्शित. वास्तविक अजिंक्य पहिला तो, मी पहिला तो, माझ्यामध्ये अर्चना जोगळेकर पहिला तो, प्रेमा किरण पहिला तो, निवेदिताने बहुतेक अगोदर केल्या बाल कलाकार म्हणून गेलेलं तिने.
आशा सिनेमामध्ये कुठल्या तरी वगैरे माहिती अशा नाही अपनापन मध्ये पण वगैरे. साधारणतः आम्ही म्हणजे आपला चार पण पाच picture मध्ये, जणांचं हा. आमचं तेव्हा पदार्पण अर्धांगी पिक्चर मधनं होतं. हा तर अजिंक्य अजूनपर्यंत आमची दोस्ती कायम राहिलेली आहे. हा छान. तर या निमित्ताने देव Yes, फॅमिली त्या yes. निमित्ताने घरी जाणं येणं खूप होतं. एक दिलेर माणूस, मस्त माणूस, आनंदी माणूस आणि अखेरपर्यंत मस्तीत राहिलेला माणूस. स्वतःच्या करेक्ट. स्वतःच्या विश्वात रमणारा माणूस, केअरिंग माणूस, तितकीच प्रेमळ सीमाताईंची साथ लाभलेला माणूस. कुटुंब रंगलंय काव्यात जसं कुटुंब रंगलंय काय म्हणतात कलेमध्ये कलेमध्ये. अभिनयात. येस. असं एक कुटुंब मस्त छान. हा तो आहे, अभिनय आहे, केवढं नाव कमावलेली माणसं Yes. झाली ती. वा क्या बात आहे यार. अध्यक्ष काय म्हणावं, हिरो व्हिलन, बहुरंगी बहुढंगी मस्त नट, लोकनाट्य असो, गाढवाचं लग्न असो, थँक्यू मिस्टर ग्लाड असो, मोरूची मावशी असो, की भूकंप नावाचा हिंदी सिनेमा असो, अनेक हिंदी सिनेमे गाजवलेले मोहन जोशी. करेक्ट. हा मोहन हे मी नाव राखून ठेवलं होतं. मला मोहनबद्दलही बोलायचंच होतं. रमेश भाटकर आनंद जोग, तसंच मोहन जोशी. मोहन हा माझा प्रचंड जवळचा मित्र, खूपच जवळचा. म्हणजे कधी कधी तो म्हणताना म्हणायचा, अरे माझे अन्नदाते ते अच्छा. हा विजय म्हणजे अण्णा म्हणजे माझे आश्रयदाता आहे. हे म्हणण्याचं कारण तो रवींद्रला राहायचा हा हो मोहन. हो पुण्याहून जेव्हा इकडे आला तेव्हा, आणि रवींद्रचं जेव्हा बांधकाम चालू झालं वगैरे काय, त्यावेळेला रमेश माझ्याकडे, आपला मोहन रमेश हे माझ्या घरी राहायला कित्येकदा असायची. त्यामुळे जेवण खाण राहणं मोहनचं हे घरगुती होतं. मग नंतर आम्ही धनंजय आणि छोटू कामं केलं. अभि तो मैं जवान हूं नावाची नंतर एक सिरियल आम्ही केली होती. हॉटेल.com नावाचा नेपाळला पिक्चर आम्ही केला. अच्छा. हा थँक्यू मिस्टर ग्लाड नाटक गाजलेलं आम्ही केलं, ज्यात आम्हा दोघांना पारितोषिक मिळालं होतं. तर मोहन मोहन है. व विजय आता हा फोटो. कौतुक सोहळा. अच्छा. हा हे आपले महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांच्या हस्ते मला पुरस्कार प्राप्त झाला होता. पुरस्कार अनेक मिळाले, बऱ्यापैकी मिळाले. नाट्य दर्पण, तुमचं काय नाट्य रजनिया, सांस्कृतिक कला दर्पण वगैरे वगैरे किंवा शासन. हा परंतु हे मला विशेष या फोटोचं का वाटेल, हा माझ्या नाट्य लेखनाबद्दल मिळालेला पुरस्कार आहे. वा. आणि ते देखील संगीत नाटक लिहिल्याचा पुरस्कार आहे. एका काळजाची गोष्ट नावाचं नाटक, ज्याच्यामध्ये पहिल्यांदा शैलेश दातार, अंशुमन विचारे, संतोष जुवेकर, संतोष मयेकर, जितेंद्र जोशी वगैरे मंडळी नुसते म्हणजे एंट्र्या मारत होते. अच्छा. आणि अरुण नलावडे आणि आम्ही दोघांनी मिळून ते डिरेक्ट केलेलं होतं. हा आणि यातली गाणी वगैरे संपूर्ण मी लिहिलेले नाटक हे. आणि हे नाटक म्हणजे काळानुसार नाटकं जर का बदलत गेली, मग ती संगीत रंगभूमी असू किंवा कुठली, काळानुसार बदल केला नाही तर कोणत्या क्षेत्रामध्ये प्रगती संभवतच नाही. सत्य आहे, सत्य आहे, अगदी सत्य आहे. परंपरेचं पूजन, संस्कृतीचं जतन हे जरूर करावं माणसाने, परंतु त्याचबरोबर बदलत्या काळाची पावलं ओळखून स्वतःला, तंत्रज्ञानाला, कलेला, जीवनाला तुम्ही बदललं नाहीत तर तुमची प्रगती तिकडे खुंटली म्हणून समजावी. आणि हे कुठेतरी मला सिद्धही करायचं होतं. म्हणून एक विनोदी अंगाचं, असं टोटल कॉमेडीच्या, आता मी जी नावं सांगितली मयेकर, जितू जोशी वगैरे, आता अंशुमन विचारे सगळे, तर एक विनोदी अंगाचं नाटक आणि तरी कुठेतरी एक सॉलिड मेसेज देणारं असं सनसनी नाटक केलं. तेव्हा त्याही काळामध्ये त्याचे 82 का होईना पण प्रयोग झाले. जेव्हा संगीत रंगभूमीचा काळ असा यायला लागला होता, हे नाटक यशस्वी झालं आणि त्याबद्दल माझं कौतुक करण्यात आलं. याचा मला खूप आनंद आहे. मला नाट्यलेखनाची काय, त्याच्यानंतर मी एक नाटक लिहिलं, माझे आकाश वेगळे म्हणून. त्याचा देखील सब्जेक्ट दिलीप खूप वेगळा होता. म्युझिक थेरपीवरती मी नाटक लिहिलं आहे. अच्छा. हा डॉक्टर गिरीश ओकने त्याच्यामध्ये प्रोफेसरची भूमिका केली होती, की कुठल्या रोगावरती कुठला राग उपयुक्त आहे, की अमक्या अमक्या रोगावरती मालकांश उपयुक्त आहे का, पार्किन्सन्स झालं असेल तर काय करावं,
संगीताने मनोबल तर वाढतंच, परंतु नकळत त्या वेव्ज काय परिणाम करतात वगैरे अशा एका वेगळ्या विषयावरती नाटक मांडलं होतं. त्यानंतर माझ्याकडनं नाट्यलेखन अजून झालेलं नाही आहे. व्हावं अशी प्रामाणिक इच्छा आहे, अजून काय. बाबा आता विजय रॅपिड फायर आहे, बघूया तू काय सिलेक्ट करतो की पंच मारतोयस ते. म्हणजे पटापटा उत्तरं देणं, पटापट उत्तर देणं, म्हणजे पण मी काही बोललो तरी विनोदच होईल त्यातनं. विनोद होईल आणि पंच मारणं. शिवाजी मंदिर गडकरी रंगायतन. शिवाजी मंदिर, कारण माझ्या घरातच आहे. घरापासून वॉकिंग डिस्टन्स हळूहळू चाललो तरी अर्ध्या मिनिटात पोहोचतो मी. म्हणजे घरामध्येच नाटक केल्यासारखे. मेकअप आहे घरात. शिवाजी मंदिर, प्लाझा सिटी लाईट पुन्हा तोच नियम. प्लाझा समोरच आहे ना समोर शिवाजी. शिवाजीला एक रस्ता ओलांडला की प्लाझा. प्लाझामध्ये म्हणजे घरातली खुर्ची काय आणि प्लाझातली खुर्ची काय, एकच खुर्ची घेऊन इकडून इकडे ठेवली आणि बसलो, एवढं जवळ प्लाझा आहे. प्लाझा. मेकअप रूम की व्हॅनिटी. मेकअप रूम, कारण व्हॅनिटीमध्ये उगाच एक वेगळं काहीतरी अस्तित्व असल्याचा उगाच फील येतो. हा. मेकअप रूममध्ये जर माणसांची ये जा वगैरे चालू असते ना, मी माणसाचा याचा फील मला मेकअप रूममध्ये येतं, त्यामुळे मेकअप रूम. पण मेकअप रूम नाट्यगृहातले की चित्रपट स्टुडिओतली. कुठली कुठली. कुठली पण ती मेकअप रूम. व्हॅनिटीपेक्षा प्रिफर्ड, हां वातानुकूलित असली तर उत्तमच. इंडोर शूटिंग आउटडोर लोकेशन. दोन्ही दोन्ही प्रामाणिक, नखरा नाही त्याच्यामध्ये. तुमचं तुम्ही केलंच पाहिजे. इंडोर आणि आउटडोर हा तुम्ही कोण, जे साथी गपचूप करायची वृत्ती आहे, कॅप्टन्सी मानण्याची वृत्ती आहे. सगळेच जण धोनी झाले तर टीमची वाट लागायला वेळ नाही लागणार. त्यांनी सांगेल, कॅप्टन सांगेल तर ऐकायचं, गपचूप करायचं. सॅटर्डे नाईट कुटुंबासोबत की फ्रेंड सोबत. आजच्या काळानुसार म्हणतो मी. आजचा काळ आहे ना सॅटर्डे नाईट. नाही, हा आजच्या कुटुंबासोबत. काळात असेल सॅटर्डे नाईट कुटुंब आपल्या फीवर वगैरे. हा. आपण नाही, मी घरावर, मी घरच्यांच्या बरोबर. मी विकेंड ट्रिप की लॉंग लिव्ह. विकेंड ट्रिप. अच्छा. हा. वडापाव भेळपुरी. वडापाव मुंबईचा अस्सल. असेल म्हणून मी कित्येक दिवस जगू शकतो वडापावावरती. पाव आणि कांदा देखील, मला पाव तरी वडा आवडतोच, पण पावावर मला चटणी दे, कांदा दे, काही दे. अच्छा. हो, साधे पाव असतात ना आपले जुने, हा, माहिती आहे. हा. स्लाइस नको. हा. घरचा डबा की सेट वस्तू जेवण. घरचा डबा. सिंगल स्क्रीन मल्टिप्लेक्स की OTT. हा, सिंगल स्क्रीन सिंगल स्क्रीन. प्रश्नच नाही ना, काय Single- आजूबाजूला तुझ्या आहेस ना. सिंगल स्क्रीन प्लाझा आहे, पूर्वी कोहिनूर होतं. आणि सिंगल स्क्रीनची जी मजा आहे बर्गरच्या, ती अलग बात आहे. थिएटरातल्या टाळ्याशिट्या. बस बस बस, त्या थिएटरचा जिवंत आहे. टीव्हीवरती मॅच बघणं आणि वानखेडेला जाऊन मॅच बघणं, हा, त्यातला फरक आहेच ना शेवटी. कुठेतरी कडकड टाळ्या बिळ्या. वृत्तपत्र वृत्तवाहिनी की डिजिटल. वृत्तपत्र वृत्तवाहिनी. की डिजिटल. वृत्तवाहिनी. अच्छा, तुझ्याकडनं एकदम वेगळं उत्तर हो, आलं. मला वृत्तपत्र म्हणायचं होतं, पण अलीकडे जे लोकांची जी आवड आहे किंवा लोकांचा कल आहे तो वृत्तवाहिनीकडे आहे. फक्त वृत्तवाहिनीने खरं तर जबाबदार वृत्तवाहिनी असं मी म्हणेन. हा. त्यांनी नीट पोषक आणि नीट बातम्या दिल्या गेल्या पाहिजेत. हा. माणसांच्या मध्ये नकारात्मक भरणाऱ्या, हा. एक विशिष्ट नुसतं काही झालं की खून दिसतात म्हणजे दुःखी करणाऱ्या बातम्या नाही, पॉझिटिव्हिटीने भरलेल्या देखील बातम्या द्याव्यात. म्हणून मी वृत्तवाहिनी जास्त बघितली जाते म्हणून वृत्तवाहिनी. केवळ मी आकडा जास्त बहुमताचा मान राखतोय म्हणून वृत्तवाहिनी, नाही तर डेप्थ वाईज वृत्तपत्रच हो. निर्विवाद. जे बाबा संपादक हो, होते त्याच्यामध्ये जी लोकसत्ताचे. खोली आहे, त्याच्यामध्ये जो विचार आहे, त्याच्यामध्ये जे डेप्थ आहेत ते नाही. इकडे तुम्हाला ते 5:25 म्युझिक लागणार, तुम्ही थांबणार. 5:27 डाम ढोम डाम ढोम. म्हणजे 25 आणि 27 मध्ये जे काय मांडायचं ते मग मांडून मोकळे होतात. वृत्तवाहिनी केवळ व्ह्युअरशिप आहे आत्ता जास्त म्हणून, बाकी मनाची खोली, मनाला भिडणारं वृत्तपत्रच आणि तेच कायम राहणार. शेवटचा प्रश्न. अलीकडे अनेक प्रकारच्या शिबिरांचं पीक आलेलं आहे. नाहीलाच आहे, नाहीलाच आहे. तुझं काय प्रतिक्रिया. फोटो देखील भरता बऱ्याच लोकांची. शिबिराबद्दल प्रतिक्रिया म्हणजे हे काय माहितीये ना, हा. हे काळानुसार वाहणं असतं. हा. जेव्हा वर्ल्ड कप फुटबॉल येतो हा. तेव्हा सगळेजण मॅराडोना वगैरे घालून फिरतात की नाही. हो 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 हो. ओ हेनरी मॅराडोना वगैरे असं सगळे टी शर्ट हा. सगळे येणार तेव्हा ते हा. तिकडे. हा. हा. रोडी बरोबर आहे. नेशनल रॉय वगैरे. हा. 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 क्रिकेटचा आला सीझन, हा. सचिन, मुंबई इंडियन्स, अमके इंडियन्स, तमके इंडियन्स, हा. हा. ते कपडे आले. तसं आता इकडे एक एवढी भ्रामक समजूत एवढी निर्माण झाली. काय वाव आहे या सिरियल क्षेत्रात किंवा अभिनय क्षेत्रात. किती चॅनल्स, किती मालिका, किती रोल्स.
बरं इन्व्हेस्टमेंट काही नाही आहे. हा अंगात गुण असला की झालं. आणि प्रत्येकाला वाटतं अंगात गुण आहे की आता खरंय, समजते खरंय. प्रत्येकजण स्वतःला बच्चन आणि माधुरी दीक्षित समजतं. हा काय करणार त्याला नाईलाज को घ्यायला. हो 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 मग जसं ते वाढायला लागलं, स्वप्न वाढायला लागली माणसाची, तसं मुंबईकडे येणाऱ्यांचा कल वाढायला लागला. आज बाहेर गावावरनं कुठे नंदुरबार, जळगाव, परभणी, आमके महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून कानाकोपऱ्यातनं माणसं इकडे यायला लागले, माणसं इकडे यायला लागली. म्हटलं तो व्यवसाय झाला. मग तो व्यवसाय झाला म्हटलं ते शिबिरांचं येणारच. अनेकांना वाव मिळत नाही. काही दिवसांनी डेस्परेट होतात, फ्रस्ट्रेट होतात आणि मुलं निघून जातात. अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. शिबिरांच्या बाबतीमध्ये माझं म्हणणं असं आहे, शिबिर खरोखर उत्कृष्ट दर्जाचं असेल, खरोखर ज्ञानदान करत असेल तर योग्य आहे. परंतु उगाच टाईम किलिंग जे असतं बऱ्याच वेळेला 10 ते 6 वेळ काढायचा कसा हे आयोजकांना किंवा नियोजकांना किंवा शिक्षकांनाच माहिती नसतं. मग तिकडे कुठले तरी व्यायाम करायला लावणं, एका मर्यादेपर्यंत ठीक आहे, पण ग्रुप्स करा नाही तर तुम्हीच सादर करा. अरे अरे पण पुढे लेखक असणार आहे ना, हा दिग्दर्शक असणार आहे ना. हा बरोबर आहे. समजा त्याला नटच बनायचं तर मॅडम नटाचेच गुण फक्त त्याच्यामध्ये इंजेक्ट करा ना तुम्ही. त्या दृष्टीने ते उच्चारशास्त्र आहे काय आहे ते शिकवा. अनेक उच्चारांमध्ये अभिनय दडलेला असतो. मला त्याची भीती वाटते. नाही, मला भीती वाटते. तो दीर्घ म्हटलं की आली भीती. अशा लेवलला कुठेतरी एज्युकेट करा ना. तेव्हा सांगायची गोष्ट, शिबिरांना विरोध अजिबात नाही. शिबिर हा नक्कीच सपोर्टिव्ह म्हणून नक्कीच ठरत असणार आहे. पण शेवटी विद्या वेगळी, शिबिर एक विद्या आहे आणि एक कला आहे. खरं आहे. अभिनय कला आहे. दार्वेकरांनी फार छान म्हटलंय, तेवढं ऐकवतो. कट्यारमधलं आहे, आठवलं तर. दार्वेकर म्हणतात की विद्या वेगळी आणि कला वेगळी. विद्या वेगळी, कला वेगळी. विद्येसाठी केवळ मस्तक पुरे, कलेसाठी मस्तक आणि हृदय दोन्ही हवं. विद्या अशी बाहेरून आत शिरते, कला अशी आतून बाहेर पडते. विद्या जगाचं कोडं सोडवते, कला जगाचं कोडं घडवते. विद्या अशी देता येते सुपारीसारखी, कला अशी उचलावी लागते तपकिरीसारखी. संगीताच्या भाषेत बोलायचं झालं तर विद्या ही तालासारखी आहे. ती शिकता येते, शिकवता येते. पण कला ही लईसारखी आहे. ती अंगात असावी लागते, जन्माला येताना तिथून आणावी लागते. सो ते तिथून आलेल्या उपजत गुणांवरती शास्त्र शुद्ध रीतीने प्रामाणिक संस्कार करणारी शिबिरं असावीत. जर एखाद्यामध्ये तो गुण नसेल तर तो गुण नाही हे स्पष्टपणे सांगणारी शिबिरं असावीत. पोकळ भ्रामक समजुती दाखवून तारुण्याचा कुठेतरी विध्वंस करणारी शिबिरं नसावीत. असं सगळं माझं मत आहे. म्हणून तरुणांना बऱ्याच वेळेला सांगतो, काहीतरी एक शाश्वत ठेवा बाबांनो. काहीतरी एक थोडंसं इन्कम नावाचा प्रकार असला पाहिजे. जीवनाचा एक भाग कला जीवन आहे, लक्षात ठेवा. कला जीवनाला संपूर्ण जीवन मानण्याची घाई करू नका, मी नेहमी म्हणतो. ती घाई कधी करावी लागत नाही दिलीप. कधी कधी वेळच एवढी येते की प्रशांत आपल्याला आता शक्यच नाही आहे. मग त्याचं कला जीवन आहे, जीवनच होऊन जातं. सराफांना शक्यच नाही आहे, लक्ष्मीकांत बेर्डेंना शक्यच नाही आहे. घाई करू नका. तोपर्यंत काहीतरी फिक्स इन्कम ठेवा. तुमच्यावरती काही जबाबदाऱ्या असतील, आईवडिलांची आजारपण असतील, बहीण भावाचं शिक्षण असेल, लग्न असेल. बरोबर आहे, बरोबर आहे. पूर्णत्वाने झोकून दिल्याशिवाय यश मिळत नाही याच्यावरती जरी विश्वास असला तरी पूर्णत्वाने झोकून द्यायला तुला नियतीने परवानगी दिली का? तुझ्या घरी जर कोणी आजार येतो पूर्णत्वाने कसा झोकून देऊ शकतो? निदान पार्ट टाइम तरी नोकरी करा, कुठेतरी त्याचं एक बॅलन्सिंग करून करावं, असं माझं प्रामाणिक मत आहे. सो शिबिरांमधनं हा देखील संस्कार केला गेला पाहिजे. शिक्षणाबरोबरच, म्हणजे शास्त्रीय नाट्यशास्त्रीय शिक्षणाबरोबर किंवा चित्रीकरणाच्या शिक्षणाबरोबर हे मनाला पटवून देण्याचं मानसिक शिक्षण देखील खूप महत्त्वाचं आहे. ते खूप उपयोगी पडतं तुम्हाला करेक्ट स्वतःचं कॅल्क्युलेशन करायला, करेक्ट स्वतःचं आत्मचिंतन करायला, करेक्ट स्वतःला ओळखायला. कायम पालकच असतील असं नाही, कायम गुरुजन लाभतील असंच नाही. शेवटी तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, हे सांगणारी शिबिरं नकोत का? हेच महत्वाचं आहे. तर असा हा विजय गोखले फोटोच्या माध्यमातून ज्या काही तू आठवणी सांगितल्या आणि वेगवेगळ्या जे काय कलाकारांबद्दलच्या आठवणी, किस्से आणि ज्या इमोशनली तू व्यक्त झालास, भरभरून व्यक्त झालास. मला असं वाटतं ना की ॲक्च्युली आपण हे जे का बोलू ना, एक प्रकारचा ट्रेलर आहे. खूप काही बोलता येईल. होय. अंधेरी येथील आमच्या इट्स मज्जाच्या कार्यालयास तू आलास
आमच्या प्रेक्षकांना तू खूप काही सांगितलं. फोटोच्या माध्यमातून ते पोचते लोकांपर्यंत. तू आलास त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. मनापासनं आनंद झाला, मनापासनं. आणि जे करावे ते 100% प्रामाणिकपणे करावे. नटेश्वर तुमच्या पदरात यश टाकल्याशिवाय राहत नाही. हरिओम. धन्यवाद. इट्स मज्जा या लोकप्रिय डिजिटल चॅनलच्या हॅशटॅग ठाकूर विचारणार या आमच्या कार्यक्रमामध्ये पुढची सेलिब्रिटी कोण असणार याबद्दल तुम्हाला नक्कीच उत्साह असेल. धन्यवाद. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.